नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर स्वागत आहे माझ्या आजच्या खास मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला गुरुवार विशेष ब्लॉग दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष महिना म्हणजेच पूजा, साधेपणा आणि शांतता. तो अनुभव एक वेगळाच असतो. तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर माझा दिवस सुरू झाला रोजच्या प्रमाणेच. सकाळी उठल्या उठल्या सर्वांच्या नाश्त्याची, जेवणाची, डब्याची तयारी करून झाली. मुलांची टिफिन, घरच्यांचं जेवण सगळं नीट बनवून दिलं आणि मग सगळे आपापल्या स्कूलला, ऑफिसला निघून गेले. सकाळचा हा थोडा वेळ धावपळीचा असतो, पण काम झाल्यावर एक शांतता मिळते. सगळे गेले की मग मी स्वतःसाठी वेळ काढते. मग मस्त अशी फ्रेश झाले. स्वतःसाठी वेळ देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. सगळं नीट आवरल्यानंतर घरचा सेटअप सोडून नीटनेटका करून घेतला. अंघोळ झाल्यावर मी केस मस्त सुकवले. छान छान सिंपल असा मेकअपसुद्धा केला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. आणि आज विशेष गुरुवार असल्यामुळे मी ही खास साडी नेसली आहे. साडी नेसल्यावर पूजा विफ्स आपोआपच तयार होतात. तर कसा वाटला माझा साधा सिंपल मेकअप नक्की कमेंट करून सांगा. आता वेळ होती पूजा मांडण्याची. सर्वप्रथम सर्व साहित्य काढून घेतले, कारण देवाचे सामान मी एका बास्केटमध्ये ठेवत असते. म्हणजेच कोणाचा हात लागता कामा नये. रूम छोट्या असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आला किंवा आपण नॉनव्हेज वगैरे काही खाल्लं असेल तर हात लागतोच. त्यामुळे मी सर्व देवाचं साहित्य एका बास्केटमध्ये ठेवून देत असते. आता बघा, मी पूजा मांडते. हा भाग मला सर्वात जास्त आवडतात आणि गुरुवार विशेष खूप छान वाटतं. गुरुवारचं तर शांतपणा, फुलाचा वास, दिव्यांचा प्रकाश सगळं खूप सकारात्मक वाटतं. तुम्हाला हे मी सगळं क्लोजअपमध्ये दाखवणारच आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. देव, फुले, प्रसाद, दिवा, आजची पूजा अशी मस्त केली आहे. हे सर्व सामान मी एकत्र असं ठेवत असते, जेणेकरून की त्याला काही होता पण कामाने. बघू शकता माझे मस्त छान मूर्त्या पण आहेत, अगरबत्ती, हे सर्व मी एका बास्केटमध्ये ठेवून देते. आणि तुम्हीसुद्धा कसं ठेवतात ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे माझं सर्व साहित्य काढून झालं आहे. आता म्हटलं चला देवपूजा मांडणार आहोत, तर देवारा पहिला साफ करून घेऊया. मस्तपैकी देवारा वगैरे साफ करून देव वगैरे मी घासून घेतले. माझ्याकडे काही जास्ती देव नाहीत, फक्त फोटो आहेत आणि स्वामींची मूर्ती, तर ते सुद्धा मी मस्तपैकी साफ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते.
सर्व देव वगैरे साफ करून घेतला आहे. सर्वप्रथम मी आरती लावून घेत आहे. असे म्हणतात की देवपूजा करायच्या आधी दिवा लावला जावा, म्हणून मी दिवा प्रथम लावून घेतला आहे आणि मग मी आता पूजा मांडत आहे. पूजा वगैरे सर्व मांडून झाली होती, पण मी सकाळपासून चहाच घेतला नव्हता, तर म्हटलं चला थोडाफार चहा पण घेऊया. त्याच्यानंतर मला मुलांसाठी भातसुद्धा कुकरला लावायचं होतं. मग पहिला तांदूळ साफ करून घेतले आणि मग कुकरसुद्धा लावून घेतला आहे छान असं, कारण की मुलं तर दुपारी येतील, तर मग त्यांच्यासाठी पण जेवण थोडंफार करायचं होतं, तर मग ते सुद्धा मी करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मला खिचडी बनवायची होती आणि उपवास होता माझा, तर मी खिचडीसुद्धा बनवून घेतली आहे. तर खिचडीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन.
माझा आजचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा शॉर्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.